पिठाची गिरणी आमची एक 15 वर्ष झाले आम्ही गिरणी टाकून. जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. तुम्ही हिशोब करा, मी त्या 4,000 काय काय देतो त्यांना. एकदा 4,000 भरल्यावर पुन्हा पैसे नाही कशाचे. लोक टॅक्सच भरत नव्हते म्हणून मी पिठाची गिरणी टाकली 15 वर्षापूर्वी. मला माहीत होतं महिलाला आकर्षण आहे त्या गिरणीचं. आणि विशेष म्हणजे सगळ्या पक्षाला लागत ते. असं आहे का या पक्षाला गिरणी लागत नाही, त्या पक्षाला या जातीला लागत नाही, ते असं आहे का नाही. म्हणून पिठाची गिरणी निवडली. आणि महिलाच्या लक्षात आलं की टॅक्स भरल्यावर जर वर्षभर आपल्याला दळून देतो फुकट, तर ह्या मेल्याच्या 3,000 रुपये भरून टाका. तेव्हा आता 4,000 आहे. महिलांनी भरला पैसा. माझ्या गावात गिरणीचं कार्ड म्हणजे मोठी इज्जत आहे साहेब. ज्या बाईकडे गिरणीचं कार्ड नाही लयच अवघड, लय त्रास देते नवऱ्याला. कारण शेजारणीला कळतं ना, ही जर खाजगी गिरणीत गेली तर बाया दुसऱ्या बायाला बोलती का ग पंचायतच्या गिरणीत नाही गेली. तिला माहिती काहून नाही गेली, पण बोलल्याने अपमान वाटतो ना. म्हणून पंचायतच्या गिरणीत जाणारी बाई इज्जतदार. आणि जेवढं मी पहिले सांगितलं महिलांनी सपोर्ट केला. आम्ही महिलाच्या सुखासाठी आमच्या पंचायतनं जास्त काम केलं. त्यात बी माझा स्वार्थ आहे. माझा दावा आहे, जोपर्यंत समाजात महिला सुखी होत नाही तोपर्यंत माणसाच्या बापानं सुख ठेवलं नाही. आधी महिला सुखी होईल तेव्हा माणसाला सुख मिळत. आम्हाला हे कळलंच नाही. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं करायला पाहतो, त्याने माणूस सुखी होणार नाही. म्हणून तिला लक्ष्मी म्हणलेलं आहे. आपल्याला लच्छा तरी म्हणते का? आधी महिला सुखी होईल तेव्हा माणूस सुखी होईल. मसाले करायचे गिरण्या आहे, डाळी करायचे गिरण्या आहे, बटाटा चिप्स करायचे मसनी आहे, शेवाय करायचे मसनी, पापड करायचे मसनी पंचायतमध्ये फुकट. फक्त टॅक्स भरलेला पाहिजे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वायफाय फ्री आहे. हे 4,000चा खेळ आहे. इतकंच का, माझ्या इथे ते हवा भरायचं मशीन सुद्धा आहे पंचायतमध्ये. मोटरसायकल टायरमध्ये गाडीत भरते ना हवा, काय म्हणते त्याला, कॉम्प्रेसर, ते सुद्धा आहे. कुणाला हवा कमी पडली भरून घ्यायचं. तुम्ही चांगला विचार करा. हवा भरायचं मशीन ग्रामपंचायत GR आहे घ्यायचं. कुठं GR तुम्हाला घ्या लागत नाही. म्हणून ते GR मला पटतच नाही. मला राग येतो. GR हा कोणासाठी आहे? ज्याला अक्कल नाही त्याच्यासाठी GR आहे. ज्याला काम करायचं गावासाठी त्याला GRची गरज नाही. अजून एक दावा सांगतो मी, कायदे सुद्धा पंचायतनं बनवायचे, सरपंचांना. आम्हाला कोणाचं बंधन नाही आहे. हे आज ऐकायला वाईट वाटतं पण हे सत्य आहे. तुम्हाला कायदे काच दिले सरकारने, तुम्हाला अजिबात अक्कल नाही म्हणून त्याने कायदा करून दिला. ह्या रस्त्याने तरी जाईल. जर तुम्ही तुमचे समर्थ असले तर सरकारच्या कायद्याची पंचायतला गरज नाही. पण तुम्ही केलेलं काम हे लोकांच्या कल्याणासाठी पाहिजे. तुम्ही घर भरायसाठी कायदा करीन ना, ते नाही चालायचं. मी अनुभवाने सांगतो. मी एवढ्या गोष्टी केल्या, मुद्दाम केल्या, मुद्दाम बाजूला हटून केल्या, वेगळं केलं. ही पिठाची गिरणी ग्रामपंचायत फुकट देऊ शकतो, कुठं होतं का हे कायद्यात? कोणत्या मसनी जे नाही, मी मुद्दाम केलं का आम्हाला ते करता येतं. माझ्या ग्रामपंचायतचं ऑफिस 1.25 कोटी रुपयाचं आहे. मुद्दाम बांधलं. पैसे पंकजाताईंना अर्धे दिले. काही संबंध नाही. मी काय भाजपचा कार्यकर्ता बी नाही. आल्या खुश झाल्या. ऑफिस लहान होतं, चांगलं बांधा म्हणलं. कुठे पैसे देते म्हणे, काही काय दिले. खूप पुढारी आले आहेत. लोणीकर साहेब आले, जयंत पाटील आले, मुनगुटीवार साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, शरद पवार साहेब आले गाव पाहायला. आम्ही कोणाला पत्र दिलं नव्हतं, तेच आले बिचारे. आणि सगळ्यांनी मदत केली आम्हाला.
का केली? एक गाव चांगलं काम करतं तर आपणही करावं. कचरा प्रत्येकाच्या घरून उचलतो आम्ही. 2 बकेट दिलेले आहे. आमचे ट्रॅक्टर आहे कचरा उचलायला, माणसं आहे 2. आमचा माणूस त्या बाईच्या घरी जाईन, कचरा उचलन आणि घेऊन येईन. गावात घाण होईन का? काही कारणच नाही ना. लांब एका ठिकाणी त्याचे खड्डे केले, त्याच्यात ते सडवतो. गेल्या वर्षी आम्ही एक ट्रॅक्टर घेतला शेती करायला 15 लाखाला. हा तर चमत्कार आहे. हा शेती करायला गावची. आणि बाहेर जर 1200 रुपये एकर नांगरायचं असेल तर 701 रुपये घेऊन आम्ही त्याची नांगरट काढतो 60% पैशात. रोटा मोगड काही बी. 40% मेहनत करताना शेतीची शेतकऱ्याला सूट देऊ शकते ग्रामपंचायत. मला वाटतं महाराष्ट्र शासन असेल, शेतकरी संघटना असेल का अजून कोणी असेल, शेतकऱ्यासाठी असा उपक्रम भारतात अजून कोणा केला नाही. माझ्या ग्रामपंचायतनं करेल. उगं बोलत नाही लोक. डायरेक्ट फायदा. अहो मी फुकट शेती करू शकतो गावची. फक्त ते असे पागल आहे तर मला काळे वावर नांगराला लावते म्हणून नाही करायची फुकट. नाही तर शपथ खाऊन सांगतो गावची शेती माझी पंचायत फुकट करू शकते. तुमची बी करू शकते. म्हणून हे अतिशय महत्वाचा विषय आहे ग्रामपंचायत हा. याला हात घाला. 35 लोकांना सांभाळते आमची ग्रामपंचायत. आम्ही ज्याला कोणी नाही असे किती 35, ज्यांना मुलबाळ नाही, ज्यांची अत्यंत गरिबी आहे, म्हातारा माणूस आहे, चालता येत नाही, काम होत नाही, असे 35 लोकांना तुम्ही ध्यान करा ना साहेब. हे काय कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी याला GR आहे का? पण आमच्या गावात उपाशी माणूस झोपत असेल, तुमच्या आमच्या कोणाच्या बी, तर सरपंचाला लाजिरवाणी गोष्ट आहे ती. गावाला सोपतं का गावातला माणूस उपाशी झोपणं? ते कोणी माणूस असो, त्याच्याकडून आयुष्यात चूक झाली असेल, 10 रुपये विकलं असेल, विकून द्या. आज उपाशी ते, आज म्हातारा आहे, त्याला कोण नाही. मस्त किचन बिचन केलं, कपडे लत्ते चप्पल बूट, त्यांना दाढी कटीन औषधं स्वेटर शाल बांगड्या चपला सहित करतोय. त्यांना का नाही करायचं? कुठं कमी पडलं? काय कमी पडत नाही. अहो म्हातारी येते ना संध्याकाळी जेवायला, त्यांचे पाय दाबायला पण मस्त नाही आमच्या ऑफिसमध्ये. नुसते पाय घालून बसायचे त्याच्यात, मस्त दाबीत ते. होऊ शकतं. आणि किती रुपयात खेळ्या? तंबाखूची पुडी केवढ्याली ती? 10 रुपयाला. महिन्याचे 300, वर्षाचे 3600ची तंबाखू खाऊन पंचायतच्या वटर थोकत होतो हरामखोर. आणि सरपंच म्हणतो तो गरीब आहे, त्याला सोडून द्या, त्याला याला पहिले बुटानं आणा. तो कायचा गरीब आहे? 3600ची तंबाखू खाणारा गरीब आहे का? याचं डोकं सडकं आहे सरपंचाचं. हे मतदानाच्या लालची पोची. मला पुढच्या वर्षी मतदान करेन का नाही, मी निवडून येईन का नाही उजून. लोक नाराज झाले तर काय? अरे तुला काही करायचंच नाही तर पुढच्या वर्षी कशाला तर उजून. आत्ता काय करायचं तर कर ना. काही गमती आहे ना, अनुभवाने मला आलं. मला तुम्हाला मुद्दाम राग बोलायचं किंवा मग शिवाय द्यायच्या दुश्मनी असं नाही. मला काही यही नाही व्हायचं तुमचं. पण जे सत्य आहे ते सांगणं. काय सरपंचाला मान होता पहिले खेड्यापाड्यात. सरपंच जर दिसला ना असं येताना, बाई अशी लांबून जायची, चपला काढून जायची. हा माहिती आहे? बरोबर आहे की नाही काका? वयस्कर मंडळी बरोबर आहे. बाई आता बी चपला काढती. हे कोणा केलं? आमची इज्जत आम्हीच घातली ना. म्हणून सरपंच कसं पाहिजे साधी गोष्ट नाही. तुम्हाला मी आहे म्हणून तो निमित्त झालो मी.
पण आज महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे तर ती सरपंचाचीच आहे, बाकी कोणाची नाही. मग इतकं पुढे नेऊन ठेवलं ना त्या सरपंचाला, वापस फिरणं नाही. येत्या 5 वर्षात सरपंचानं नीट कामं नाही केले, अवघड आहे. गल्लीत हाणतील लोक, गल्लीत. हे सत्य आहे. आणि तुम्ही जवळजवळ सगळे सत्तेतले लोक आहे, म्हणून तुम्हाला आपल्या घरातले म्हणून सांगतो, लवकर कामाला लागा. मी का लोकांना सांगितलं एकदा हाणायला भिडा, मग तुमचं काय खरं नाही. म्हणून लवकर लवकर लागा, एक एक काम करा, एक एक नियोजन करा. होऊ शकतं, काय अडचणी नाही. रस्ता काट्याचा आहे, मला माहित आहे. एवढे छिद्र पडले आमच्या अंगाला, तर आता छिद्र पडायलाच जागा नाही. मी म्हणत नाही हा रस्ता काट्याचा नाही आहे. आमच्या गावात एकदा 17-18 वर्षे झाले असेल, एक माणूस वारला, बाहेरचा होता तो, आणि अंत्यविधीला जागाच नाही. आमची पेऱ्याला स्मशानभूमी होती, मुचकाला होती, पण ते बाहेरच्या लोकांना जाळायचं कुठं. ते बरे दिवस झाले ते येऊन त्याला स्थायिक. बरं नदीच्या कडेला जाळीत होते ना, ते दोन्ही वावरावाली पण येऊन देईना, हळूहळू त्यानं कोरून घेतल्या दोघांना जागा. सत्य घटना आहे. ते पोरग माझ्याकडे आलं आणि दादा म्हणे माझा बाप वारला, पण ते जाळायला जागाच नाही हो. लाज वाटले हो, अंगावर काटा आहे देशाला. म्हणलं काय आपलं इथे काय माणसं, काय देश. जर त्याचा बाप घरात पडला आणि ते पोरग माझ्यापाशी आलं, जाळायला जागा नाही. म्हणलं किती वाईट घटना आहे. त्याला म्हणलं भाऊ माझ्यापाशी बी काही इलाज नाही, पण तो माझ्यावर भरोसा असेल तर मी दाखीन त्या जागेवर जाळलं पाहिजे. म्हणे हा, मग आता तुमच्याच भरोश्यावर आहे. आमच्या गावाला एक रस्ता होता मेन, औरंगाबादकडून येणारा, 10 फुटाचा पूल होता त्या नदीवर. एवढाच पूल होता, आत्ता मोठा बांधला तो. त्या पुलावर आडवं रचिलं, आडवं, उभं बी नाही. गेलं मत्र पेटून. इतका दांगडू झाला त्याचा, पेपरला, पोलीसवाले, तलाटीन, तहसीलदार. मग ते पोरगं म्हणे मला सरपंचानं सांगितलं म्हणून चाललं, म्हणजे गुंतलो आम्ही. मग ते म्हणे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल म्हणे, का बा रस्त्यावर प्रेत जाळणं गुन्हा आहे. मी म्हणलं असू शकतो गुन्हा, मला काही म्हणणं नाही, पण मग जाळायचं कुठं ते तुम्ही सांगा. मग ते म्हणे तुम्हाला स्मशानभूमी आहेच म्हणे प्रत्येक गावाला, तिथं तुम्ही का नाही जाळलं. मी म्हणलं मला असं सांगून उपयोग नाही, तहसीलदार स्वतः म्हणलं तू 7-12 दाखव ती जागा दाखव. मग त्याने काढलं, गट नंबर 2 ही 1/2 एकर तुमची स्मशानभूमी आहे. मी म्हणलं मला असं कळतच नाही, मला बोटानं दाखव का हे तुमचं 1/2 एकर आहे, आणि जी सजा द्यायची ती दे. मग दुसऱ्या दिवशी मोजणीदार, ते कलेक्टरना आदेश दिला, आयुक्तांना दिला, सगळं फास्ट झाला कारभार. तो जमीन मोजली, मोजणी करून काढलं, ती 1/2 एकर जमीन काढली, तर 1/2 एकरच्या 1/2 एकर ऊस त्याच्यात. हा म्हणलं मग मी याच्यात जाळू का. आणि काय चमत्कार झाला, तो 1/2 एकर ऊस सख्या चुलत्याचा मा. जस घडी बिघाडा मायावर. अजून त्याच्या 2 पोराचे लग्न झाले, तर मग चिठ्ठीत बी नाव नाही टाकलं का. पण स्मशानभूमी त्याच दिवशी ताब्यात दिली सरकारने आमच्या. अशी सुंदर बांधली. 125 जांभळीची झाडं आहे त्याच्यात. किती? 80 क्विंटल जांभळं निघाली यावर्षी. तुम्ही विचार करा, सगळे बया पोरं स्मशानभूमीतच खायला. तुम्ही बसले जांभूळ खाल्लं की यावर्षी कोणा काय कारण. तर उगाच किती का जागा पडली आमच्यापाशी. पण आम्ही हे जुने आमचे फळं आहे ना, हे ठुलेच नाही. काही दिवसांनी नावं पण लक्षात राहायचे नाही. 80 क्विंटल जांभळं निघाले असं, 80 क्विंटल अख्खा गावानं खाल्ले, खाऊन खाऊन उरले. मला गावातलं एक जण म्हणे एवढे जांभळं कशाला लावले हो, त्याला लई दिसले ते. मी म्हणलं तुला काय तकलीफ आहे. तकलीफ नाही, पण लय झाले. म्हणजे दादा इतक्या कुठं जांभळे लाईत असते का.
म्हणलं भाऊ, आमच्या बापदादाने एक गोष्ट सांगेल होती, माणूस एवढा ऐंदी झाला, जर जांभळीच्या झाडाखाली झोपला, वरून जांभूळ पडलं बाजूला, तर ते म्हणतं मी उचलून खायचो. बरोबर आहे की नाही? ही गोष्ट आहे ना. मग मी विचार केला, महागावातला माणूस जर जांभळीच्या झाडाखाली झोपला आणि तोंडात नाही पडलं तर? मग इतके दाट लावल्या, हरामखोर कुठे बी झोपला तर त्याच्या तोंडात पडा पाहिजे. काम करायचं तर दिल खोल के करायचं, मनापासून करायची कोणती गोष्ट, काय अडचण आहे. मी कायद्यावर बोलत होतो म्हणून तो विषय निघाला, आपला विषय नाही. पण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, आज 9 रुपये राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. 9 रुपये लिटर राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. त्याला विनंती केली, भाऊ 6 रुपये लिटर हे वर घेतो, ही गोष्ट काही चांगली, आणि 6000 लिटर राखेल यायचं माझ्या गावाला. 36,000 रुपये खायचा तो एकटा नसेल खात, सगळ्याला वाटीत असेल. मग त्याला म्हणलं कशाला या नादी लागतो, 9 रुपयानं वाट ना, तुला 50 पैसे सरकारकडून कमिशन आहे. 6,000 वाटल्यावर 3,000 तुला मिळते. 2 दिवसात वाटणं होतं, मग 2 दिवस वाटायचे 3,000 काय कमी झाले का तुला? ते नाही ऐका ना, लय धिंगाणा झाला. माझ्या बायकोला सांगितलं 9 रुपयाने यानं राखेल दिलं तर घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही म्हणलं. बायको म्हणे बरं. मी गेलो गावाला, राखेल आलं, ती गेले, ते 15 रुपयानेच म्हणलं, हिनं दिले 15 रुपयाने पैसे. तेवढ्यात मी आलो, योग जुळून आला तो. तिला म्हणलं राखेल काय भाव घेतलं? ती म्हणे 15 रुपयानं. म्हणलं तुला सांगितलं होतं ना 9 रुपयाने घ्यायचं, तो 15 काऊन दिले? हरामाचे पैसे एक मग बायको गल्लीत अशा 2 ठेवून द्याला, गल्लीत पार्टी खाली बायकोला. जेव्हा बायकोला 2 थापडा दिल्या, तुम्हाला सांगतो जेवढे लाईनीला लागले होते राखेलच्या बायान माणसे जे पळले, कवडच उघडीनं कोणी दरवाजाच उघडीन, त्याच्या बायकोला हाणलं तर आपलं कसं व्हायचं माहिती. आणि मग त्याचा एवढा दांगडू झाला. मग ते तहसीलदार ते आले, कटकटी, त्याचे दुकान गेलं, त्या माणसाचं दुकान गेलं, दुसऱ्याला गावातल्याला दुकान दिलं. त्याला आधीच समजून सांगितल्यामुळे ते म्हणे ठीक आहे. काय झालं, याचं दुकान गेलं, यानं काय केलं, याच्या घरात सगळ्या गावचे राशन कार्ड होते, दिले पेटून यानं जुन्या दुकानदारांना. मग राशन कार्ड कुठे? तहसीलदाराला पत्र दिलं की आमच्या गावात कोणाजवळच राशन कार्ड नाही, नवीन राशन कार्ड ताबडतोब द्या. आता तहसीलदार देते का ताबडतोब? 1000 कामं द्यायला. राखेल आलं, राशन आलं, दुकानदार म्हणे, नवा दुकानदार म्हणे मी वाटू कस काय, आता मला माहितीच नाही ना कोणाच्या घरात काय आहे. हे सत्य घटना, नीट समजून घ्या. मी म्हणलं ठीक आहे, एक काम कर, असं लाऊडस्पीकर आहे आमच्या इथं दौंडीचा, लोकांना म्हणलं 2-2 रुपये डायऱ्या आणा दुकानातून, मी तुम्हाला राशन कार्ड बनवून देतो. आणला लोकांना, ग्रामपंचायतचे सही सिक्के आणले, सरपंचाचा शिक्का आणि लिहिलं, याच्या घरात 3 मोठे 2 लहाने, त्यांचे नावं लिहिले. मला एक ना एक माणूस माहीत घरातला. 3 मोठे 3 लहान म्हणजे 4.5 युनिट, एकूण टोटल, एकूण माणसं, आलेलं एकूण राशन, एकूण लोक समप्रमाणात वाटायचं सांगितलं दुकानदाराला. कळलं का नाही कळलं? कळलं ना. 3000 लोकसंख्या, 30 क्विंटल धान्य आलं तर माणशी 1 किलो देऊन टाक, चला आटप. आणि त्या डायरीवर लिहि म्हणलं नोंद. जे चालला तो प्रकार 2 वर्ष, किती 2 वर्ष चाललं ते. एकदा एका जणानं काय केलं, त्याची घर भरणी होती, त्यानं 10-12 जणांच्या डायऱ्या गोळा केल्या आणि 100 लिटर राखेल गोळा केलं त्यानं घरी, त्याचे कार्यक्रम म्हणून. जुन खेड्यात पद्धत आहे ती. ते 100 लिटर राखेल घरी घेऊन चाललं आणि पोलीसवाल्यानं धरलं. तो योगच जुळायचा ना, नाव सोडलं नाही, केस झाली त्याच्यावर. मी काय घरी नव्हतो, मला दुसऱ्या दिवशी माहीत झालं असं असं झालं, केस झाली. जाऊ द्या होऊ द्या म्हणलं, मग काय करा आता. ती केस कोर्टात गेली. हा माणसानं, याच्या वकिलानं समजून सांगितलं, साहेब हे काही चोरीचं राखेल नाही, हे काही ब्लॅकमेलिंग नाही, काळा बाजार नाही, मी लोकांच्या डायऱ्या गोळा केल्या,
माझ्या घरी साखरपुडा आहे, त्याचं हे ओरिजिनल राखेल मी घेऊन चाललो होतो. मग त्या डायऱ्या गोळा केल्या म्हणजे काय, कोर्टाला कळाना, वकिलाला कळाना डायऱ्या घासायच्या. मग ते समजून सांगितलं आम्हाला, ग्रामपंचायतीनं डायऱ्या द्यायला आणि त्याच्यावर राशन वाटी ते म्हणे. मग तिथे तांत्रिक मुद्दा असा आला कायदेशीर, सरपंचाला डायऱ्या द्यायचा अधिकार आहे का? मी का सांगितलं तुम्हाला कळलं, मी का आलो पुढे. मग आम्हाला नोटीस, आम्हाला बोलवलं तिथं, बे तुम्ही कसे काय देऊ शकताय. मी म्हणलं, मग ते पत्र दिलं. म्हणलं अशी अशी घटना झाली ती, राशन कार्ड नव्हते, जाळून टाकले होते. तहसीलदाराला हे 2दा पत्र दिले की बाबा आम्हाला राशन कार्ड नाही द्या, पण साहेबाला काम असल्यामुळे त्याला उशीर झाला असेल, मला काही म्हणणं नाही. पण गावात राशन वाटायचं ते कसं वाटायचं, अराजकता माजू शकते. म्हणून आमच्या पंचायतीने डायरीवर राशन वाटायची पद्धत चालू केली. याला 2 वर्ष झाले, अजून राशन कार्ड आलं नाही. राशन कार्ड ज्या दिवशी येईन त्या दिवशी डायरी आम्ही जाळून टाकू. कोर्टाने शाबासकी दिली आम्हाला, काय भारी काम केलं म्हणे सरपंच तुम्ही. काय सांगितलं मी माहिती आहे, परिस्थितीनुसार कायदे करायचा अधिकार आम्हाला, आमचं गाव चालवायचं आहे. 15 वर्ष झाले मी झेंडावंदन करत नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे नाही, सदस्य नाही, उपसरपंच नाही. 1 एप्रिलला जेवढ्या बाया टॅक्स भरत्या पहिल्या दिवशी त्यांच्यातून चिठ्ठी काढतो आणि तिच्या हाताने झेंडावंदन करतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेचं. बाया एवढ्या खुश होत्या, रडत्या त्या लई. साडी चोळी घेतो, पूजा करतो, तिच्या हाताने झेंडावंदन करतो, बाईच्या हाताने. 15 वर्ष झाले झेंडावंदन चालू आहे आमच्या इथं, ते बी टॅक्स भरणारी बाई. तिला असं कधी वाटत नाही ना माझ्या हाताने झेंडावंदन होईन या गावचं. म्हणून म्हणलं मी, महिलांनी आमच्या इथे गाव पुढं आणला, आम्ही बी महिलांचा सन्मान करतो. सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या आणि पुरुषाच्या नावावर आहे. विकता येत नाही माणसाला माझ्या गावात, बाईला रजिस्ट्रीला जावं लागतं. एक गोष्ट नाही 1000 गोष्टी करेल, का नाही करायच्या. काय तकलीफ नावाची गोष्टच नाही माझ्या गावात. वाद नाही, भांडण नाही, प्रत्येकाचा प्लॉट 1-1 इंच मोजलेला आहे. कुठंच काही वाद नाही, कटकट नाही. महिला सुखी, अंगणवाडी चांगली, शाळा चांगली, ऑफिस चांगलं. मी ऑफिस सांगितलं, 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं. सेन्सरचे दरवाजे बसवले मी त्याला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महाराष्ट्रातल्या एकाही ऑफिसला तसे दरवाजे नाही. जिल्हा परिषद म्हणतो मी, सेन्सरचे तुम्ही जवळ गेले ऑटोमॅटिक दरवाजे उघडते. 5 लाखाचा दरवाजा आहे. का बसवलं मी, मला हे इतर लोकांना सरपंचाला दाखवायचं होतं का आम्ही काही करू शकतो. माझा काम करण्याचा उद्देशच तो आहे तिथे, की आमच्या सरपंचाला हे माहीत झालं पाहिजे. कशाचे इंजिनियर, काय संबंध आहे त्याचा. आमचा पैसा आहे, आम्ही पाहिजे तिथे खर्चू आमच्या गावासाठी. हे ध्यानात ठेवा तुम्ही. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो, एसीत बसलेला आहे. का नको ग्रामसेवक एसीत आमचा. ऑपरेटरची कॅबिन एसीची, शिपाईची कॅबिन एसीच्या, संडास बाथरूममध्ये सेन्सर आहे. तुम्ही मध्ये गेले फॅन लागन, लाईट लागन, बाहेर आले सारं बंद होऊन जाईल. आमच्या ग्रामपंचायतमधल्या नळाच्या तोट्या 8-8 हजार रुपयाच्या आहे. तोट्या नळाच्या. काय कारण ते बसवायचं, आम्ही मस्तीने आलो. त्याचं मागचं कारण सांगतो. ज्या वेळेस आपण हात धुतो, याचा अर्थ आपला हात खराब आहे, आपल्याला जेवायचं आहे, अशा वेळेस हात धुतो. तुमचा हात खराब आहे, तुम्ही बेसिनवर गेले, आधी काय करतो माणूस, तोटी फेरीतं. म्हणजे खराब हातानं तोटी फेरिली तर तोटी खराब झाली. मग खाली हात धुतला आणि पुन्हा तोटी बंद केली, ती खराब. म्हणजे जिथून गेला तिथे झाला. कळलं. आमची तोटी तसे नाही, तोटीच नाही त्याला. नळाच्या खाली गेला, हात घातला, पाणी आलं, हात धुतला, हात काढून घेतला, नळ बंद झाला.
म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत इतकं पुढं जायचं आहे आपल्याला, म्हणून विज्ञानाची जोड द्यायची हे काम करताना. एकदा एक बाई आली ऑफिसात आणि तिनं हाऊस म्हणून पाहिलं, ते हात घालून हात धुतले, लय चांगलं आहे म्हणे ना, असं पुशिलं. अरे देवा म्हणलं, वाटोळं केलं सारं. एवढं हात धुतलं ना असं पुसलं तिनं म्हणल्यावर मग ग्रामसेवकाला म्हणलं, यार हे तर काय जिथून गेलं तिथं झालं, उजून हे उगलं म्हणे. मग म्हणलं याला काय इलाज आहे? ते म्हणे याला अजून एक मशीन भेटतं म्हणे दुसरं. अरे म्हणलं आण मग दुसरं मशीन आणलं आम्ही, एक ते बसिलं, त्याच्या खाली हात घातला का गरम हवा येते, हात सुकून जातो. काय म्हणते त्याला? ड्रायर. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे, मला म्हणता येत नाही, बसीत येतं. काय करता, शिक्षण नाही आपलं. होऊ शकतं. सरपंचानं, शेवगाव पाथर्डीच्या सदस्य सरपंचानं ताईच्या निमित्तानं तुमच्या दर्शनाची संधी आली. अक्षरशः तुमचे पाय पडतो. सगळं विसरा, पण गावचा विकास करा. सगळं विसरा, काय नाही, एक एक गोष्ट करा, एक एक गोष्ट करा. उगाने ताई आहे, त्यांची भावना चांगली आहे, तुमच्यात प्रेम आहे, तुमच्या येण्याहून कळतं. माझा एक अंदाज असा आहे, मी काही राजकीय नाही, पण सगळेच भाजपचे असते याच्यात असं मला वाटत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, ताई हे लोक तुमच्या म्हणून आले, लक्षात ठेवा. चांगली गोष्ट आहे ना, दुसऱ्या पक्षाचे सुद्धा सदस्य असू शकते ना, त्याच्यात काय. पण चांगलं काम जिथे येईन तेव्हा आम्ही एकत्र येऊ, चांगला विचार जिथे येईन तेव्हा आम्ही एकत्र येऊ, ही तुमची बी भावना आहे त्यांना बोलवायची, त्यांची पण भावना आहे यायची. याला ह्या सलाम आहे या गोष्टीला, असंच पाहिजे. हे जे तुम्हाला घेऊन चाला वाटतं ना ह्या लोकायला, खरंच आहे, त्यातल्या त्यात महिलाच्या अंगी हे गुण असते, इतराला घेऊन चाललं पाहिजे. जे आपल्याला मिळालं ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. हे भयानक कोणत्या देवानं हे काय मशीन तयार केलं मला कळतच नाही. हे बाई स्वयंपाक करते ना घरात, यांना मी माहीत नसेल हे म्हणजे काय घडतं. अहो ती एवढी बरोबर टेस्ट करते, याच्या हरामखोराच्या जिभेला कसं लागन, आळणी का खरट, ते ती बिगर याचं करते. कोणतं मशीन आहे तिच्यापाशी? म्हणजे ती निष्ठेनं काम करते म्हणून तिला कळतं. तिला काय लागतं आम्हाला कुठं कळतं, आणि आपल्या जिभेला काय लागतं हे तिला कळतं म्हणल्यावर चमत्कार आहे. हो, म्हणून करा. खूप गोष्टी आहे, अनेक कामं आहे. आपण किती वेळ बोलत बसलो तर हा संपणारा विषय नाही. मी म्हणलं 25 वर्ष मी त्याच्यात घातले, 25 मिनिटात तुम्हाला कसं सांगायचं, सोपं नाही ते. करा. मी पुन्हा ताई तुम्हाला धन्यवाद देतो की मला बोलवून ह्या लोकांच्या दर्शनाची संधी दिली. कधी कोणी गाव, उद्या पण मी तुमच्या तालुक्यातच शेगावमध्ये हातगाव म्हणून एक गाव आहे, शिवजयंतीच्या निमित्तानं तिथे जाणार आहेत. अनेक तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहे. हा घेऊन चालायचा जो विषय आहे ना, माझ्या बाबतीत घडला होता एकदा, तेव्हापासून माझ्या जादा काळजात बसला. तुम्हाला सांगतो मी कितवी शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. पन्नास वर्षे झाले माझे वडील वारले, आईत राहिलो आम्ही, आई ना मी. माझी आई 102 वर्षे जगली. नंतर बायकोत राहिलो आणि मला मुलीचे 5. माझ्या घरात माणूसच नाही ना, 50 वर झाले. म्हणून महिलाचं सुखदुःख मला कळलं. माझी आई वारली 2 वर्ष झाले. तुमच्याकडे माणूस वारल्यावर काय करते ते? राख कुठून येते? गंगेला नेऊ नका, सरपंचाची ड्युटी आहे, रोखा. पण रोखायचं कसं? लोक हाणते ना. म्हणून सरपंचानं चालू करायचं. मी नाही नेली माझ्या आईची राख. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात टाकली, 5 झाडं लावले, पाणी घातलं, आईचे दर्शन घेतलं, झाडं शिलगले आणि पाणी खराब व्हायचं वाचलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या आईची राख आहे, बापाची आहे, तुमच्या नवऱ्याची आहे, असं धरा. थोडीशी घेतली एवढी
राख आणि गिलासभर पाण्यात टाकले तुम्हाला प्यायला दिले ते पेन का? पेन बापाची नवऱ्याची असली तरी नाही. मग आम्हाला एवढं चालत नाही, लोकांच्या पाण्यात पोतभर कसं रिचून दिलं? याला कोण जिम्मेदार रे? म्हणून मोठ्यानं केलं तर नंतर समाज ऐकतो, म्हणून मोठ्याने वळण लावायचं. आईच्या पुण्यतिथीला झाड लावा, वाढदिवसाला लावा, लग्नाच्या वाढदिवसाला झाड लावा, चालतं ना. आम्ही लग्नाच्या पहिल्या दिवशी पोराला सांगू राहिलो झाड लावा, दोघं नवर बायको. एकदा लावायला लागले ते म्हातारीला चिडली. नवरी पहिल्या दिवशी आली, हळदीचा अंग चोडा तिच्या खड्डं करायला लावलं. मला म्हणे मेलं तोच काम आहे. म्हणलं हो आजी मी सांगितलं ही नवीन पद्धत आहे. म्हणलं तिकून आली गुजरातकडून. पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं तर लेकरू बाळ जगत नाही तर जगतच नाही म्हणलं. म्हातारी म्हणे असं आहे का? म्हातारी माती लोटू लागली. बरं आहे. आणि मी खोटं नाही सांगितलं. नाही लावले झाडं तर नाही जगायचे लेकरं बाळ. आज मुंबई पुण्यात कोरोना जास्त का होतो? ऑक्सिजन कमी आहे. आमच्या खेड्यापाड्यात का कमी आहे? ऑक्सिजन आहे. म्हणून लोकसंख्येच्या 4-5 पट झाडं पाहिजे. प्रथा बदला, काही नवीन प्रथा पाडा, नवीन गोष्टी करा. आणि सरपंचानं केलं की होतं ना हो, त्याच्यात काही विशेष काही नाही आहे. आम्ही 2 वर्ष झाले आणखीन एक कायदा केला, जन्माची नोंद घ्यायची नाही. कशाची? जन्माची नोंद पंचायतमध्ये घ्यायची नाही. आमचं ग्रामसेवक घाबरलं. अरे असं कसं काय? म्हणे मी नोकरी जाईन ना, तुम्ही काही कळते म्हणे. म्हणलं नाही आपल्याला नाही घ्यायची नोंद, हे नोंद घेणं अधिकृत नाही म्हणलं. ते म्हणे कसं काय? म्हणलं त्याच लोकांची नोंदी घेऊ आपण, त्या पोराच्या जन्माच्या नोंदी घेऊ ज्याच्या आईच्या लग्नाची नोंद आहे. कळलं की नाही कळलं? ज्या बाईच्या लग्नाची नोंद आहे तिच्याच पोराची नोंद घेऊ. अनाधिकृत कट्टे लिहायचे बंद कर. त्याचा परिणाम असा झाला, लोक पहिल्या दिवशी लग्नाच्या दिवशी नोंद करून राहिले. आता पर तुम्ही सांगा, बाईच्याच लग्नाची नोंद नाही तर पोरगं कसं काय लिहायचं? कुठून आणलं? हे ऐकायला गमती वाटते पण सत्य आहे. बरं पहिल्या दिवशी बाई नोंद करून राहिली आमची इथं, आता ते लग्नाच्या ड्रेसवरच येते लगी. त्याचा परिणाम असा झाला, 18 वर्षाच्या आत पोरीचं लग्नच होईना. मा इथं TC जोडा लागते ना. सरपंचानं बालविवाह रोखा म्हणजे काय, लोकांच्या काठ्या खायच्या का? म्हणून कायद्याच्या तरतुदी तशा आपण करून घ्यायच्या ना. त्या 35 लोकांना जेवण देतो ना आम्ही, त्याचा फायदा असा झाला साहेब, गावात भिकारी नाही. आणि जेव्हा भिकारी बंद होईल तेव्हा लहान पोराचे चोऱ्या व्हायचे नाही ना. दर गावात असं जेवण पंचायतनं चालू केलं तर भीक मागायचा संबंध कुठे आला? कारण तुम्ही बोलू शकता, तुमच्या गावात जेवायची व्यवस्था असताना तुम्ही भीक का मागता? पण आज आम्हाला बोलता येत नाही ना. म्हणून अशा अनेक गोष्टी की ज्या आम्ही कायद्याने ठरवू शकतो, आम्ही कायद्याने करू शकतो. करताना अशी आशा आहे, 42 CCTV कॅमेरे माझ्या गावात. बाई घराच्या बाहेर निघली पहिलं पदर घेती, नाही त्या मेलाला तिथं दिसतं म्हणती. 32 बेसिन आहे माझ्या गावात. रस्त्यावर बेसिन हात धुवायचे रस्त्याला. मी एका ऑफिसात गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका. मग थुकायचं कुठं? काहीच व्यवस्था नाही. घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलं बेसिन आण, सगळ्या गावात बसव. नळ दिले त्याला, 24 तास पाणी आहे. आणि त्या बेसिनवर लिहिलं इथं थुका. इथं थुकू नका नाही, थुकायची व्यवस्था करा ना. जे करायचं नाही ते लोकांना शिकू नका, जे करायचं ते शिका. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मन लावून काम करा. मी सांगत होतो माझी बायको 7वी शिकलेली आहे, माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे, मी 7वी. एकदा काय झालं ताई, 2च मिनटं घेतोय, आटपतो. आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतं. ते लोक आले गावात, ते म्हणे स्वच्छ खड्डे करणं, झाडं लावणं, संडास चांगलं काम करते ते.
ते म्हणे आज संध्याकाळी कार्यक्रम आहे मंदिरापाशी, तुम्ही या दादा. म्हणलं येऊ. मी सगळ्या पक्षात जातो, सगळ्या धर्मात जातो. श्री श्री रविशंकर असू द्या, पांडुरंग शास्त्री असू द्या, जमाती इस्लाम असू द्या, दलित समाजाचा असू द्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, RSS, सगळ्या पुढाऱ्याला भेटणं बोलणं. मी 20 देशात गेलो आत्तापर्यंत. कुठेही जायचं, अभ्यास करायचा, शिकायचं, आपल्या गावाला यायचं. का फिरायला जायचं, पाहिलं पाहिजे ना. पुढच्या महिन्यात बी मला वाटतं शासनाकडून नंबर आहे अजून मला इस्रायलला जायचा. मी तर पछाड झालो. परवा दिवशी फोन आला मला, म्हणे तुम्हाला जायचं इस्रायलला. अरे म्हणलं मला कशाला न्यायचं. नाही म्हणे अभ्यास करायचा तिथे. तुम्ही विचार करा, 7वी शिकलेला माणूस काय अभ्यास करीत असे ना असा. पण मन लावून काम केल्याचं हे फळ आहे. म्हणून सरपंच साधा नाही आहे. काही होऊ शकतं. आणि माझंच काय होऊ शकतं, तुमचं बी होऊ शकतं. तुमचं काम तुम्ही मन लावून करा. आपलं काम आपण मन लावून केलं तिथंच देव भेटतो, दुसरीकडे देव भेटत नाही. सावता महाराजाचा देव त्याच्या देवळात आहे, तर सरपंचाचं देव कुठं आहे? हां, महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग आमचा देव आमच्या ग्रामपंचायतमध्ये आहे. मी गेलो त्या ठिकाणी स्वाध्याय परिवाराच्या कार्यक्रमात. 20 जोड्या होतो आम्ही. मन लावून ऐका ताई, 20 जोड्या. बाईला लक्ष्मी म्हणते, माणसाला नारायण म्हणते. ते लक्ष्म्या लक्ष्म्या इकडून बसल्या, नारायण नारायण तिकडून बसले लाईनीत. ते म्हणे कार्यक्रमाला थोडा उशीर आहे दादा, आपण एक खेळ खेळू, गंमत जम्मत. म्हणलं खेळ. मग बायको लईच भोळी, काहीच कळत नाही तिला, काय स्वयंपाक येत नव्हतं तिला, जगातलं काहीच समजत नव्हतं. लग्न झालं तेव्हा. तुम्ही म्हणून मग एवढी जायल केस होती ती यानं काऊन केली. मला कोण देतच नव्हतं, मग ती का होईना, चला आपलं काम झालं. तिला माचीच कळत नव्हती, स्वयंपाक येत नव्हता, काही म्हणजे कळतच नव्हतं. झाडू कसं धरायचं हे बी कळत नव्हतं. 13व्या वर्षी लग्न झालं. बकऱ्या चारता चारता धरून आणली. तिच्या बापाने दिली मला. भाग्य नसती दिली तर रामदेव बाबाचं महाजमलं असतं. मग तिथे संध्याकाळी ती ताई म्हणे जोडी जोडीचा खेळ खेळायचा. पहिली बार बायकुल नेलं मी गावात, आणि तिथं जोडीचं खेळ खेळायचं म्हणलं मग अंगाला काटा झाला. म्हणलं आता ह्या जोडीदारासंग गावात खेळ खेळायचा, हिला काहीच कळत नाही. पर तिथून सुटका बी नाही. आपण सरपंच नाही म्हणता येईना. म्हणलं ताई ते खेळ काय आहे मला समजून तरी सांग एकदा. हा खेळ समजून सांगते. तो खेळ असा आहे म्हणे दादा, बाईला प्रश्न विचारू कानात, बाई इकडून बसेल लाईनीत, बाईनं उत्तर द्यायचं कानात, मोठ्यानं नाही द्यायचं. तोच प्रश्न नवऱ्याला विचारायचा कानात, त्यांना कानात उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं तर मार्क पडत होते. कळलं? मी कशाची शपथ खाऊन सांगतो, ही सत्य घटना आहे. म्हणलं ठीक आहे बाबा, आता काय होईल तर होऊ. तुम्हाला खेळ कळला का? समजा बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईनं सांगितलं राहुल गांधी. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं. दोघांचं 2 आलं ना. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव. उत्तर बरोबर आहे, 10 पैकी 10. खेळ कळला? कळला ना. मग सगळ्या बायाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला विचारला. तिनं तिच्या परीनं उत्तर देऊन टाकलं. काय समजलं तिला ते. मला विचारला तो प्रश्न माझ्यावर बारी आल्यावर. तो प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला माहीत होतं माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83 आहे. सांगायचं, पण खेळाचा नियम काय आहे? सारखं आलं पाहिजे ना. 1/1 म्हणजे पहिल्या महिन्यात झाली. म्हणलं ही जर म्हणली असली पुसाच्या महिन्यात झाली तर वाटोळं होईल ना. किंवा ही जर म्हणली सक्रातीच्या आधी 15 दिवसांनी व्हायले तर तमाशाच व्हायचा ना. उत्तर आपली बेइज्जत होईल ना. ताई मी विचार केला माई शपथ खाऊन सांगतो, आज बी अंगाला काटा येतो.
खूप विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. मी म्हणलं मला काय माहित नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले त्याला. तेच सांगितलं होतं ना. वास्तविक पाहता 1-1-83 त्याचं उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं कारण त्या खेळात मला जितायचं होतं आणि माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं ना, एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं ना, तर 2 पावलं मागं सरकायची बी तयारी असली पाहिजे. म्हणून मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो. या जगात तुम्हाला काय येतं हे महत्त्वाचं नाही आहे. या जगात तुम्हाला काय येतं हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं हे महत्त्वाचं आहे, आणि तोच तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही हे जे का रंजले गांजले यारे यारे लहान तोरं यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे. नाही तर मोनिका ताईला भास्कर पेरेचं ऐका वाचून काही पडेल नाही. ते एवढ्या येड्यान बुद्धू नाही आहे मायापासून शिकायला, मला बोलायला. पण त्यांना माहिती आहे माझ्या खेड्यातला गावागावातला कोपऱ्यातला माणूस सदस्य हुशार झाला पाहिजे. ती जी ती त्यांना तुम्हाला घेऊन चालण्याची भावना आहे, त्या भावनेला ताई सलाम करतो. तुमचा शेवगाव पाथर्डी तालुका चांगलं काम करीन, भविष्यात तुमचं नाव होईल, तालुक्याचं नाव होईल. तुम्हाला नावाची गरज नाही, पण समाजाला सुखाची गरज आहे. ते सुख लवकर अनेक सरपंचाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळो. तुमची जी भावना आहे तिला यश येवो अशी आशा करतो. बोलायच्या नादात 1-2 शब्द खालवर झाला असेल, माझ्या शिक्षणामुळं म्हणा, खेड्यातल्या वागण्यामुळं म्हणा, कुणाचं मन दुखवलं असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मन मंदिरा गजर भक्तीचा